न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। ग्रामीण भागात पांदण रस्ते चोरीला गेले का? शेतकऱ्यांचा संतप्त सवाल। महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांच्या शेतात ये जा सुलभ व्हावी, शेतीमालाची वाहतूक सोपी व्हावी आणि ग्रामीण भागातील दळणवळण सुधारावे या उद्देशाने पांदण रस्त्यांच्या कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला। मात्र अनेक ठिकाणी या कामांचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचे चित्र समोर येत आहे। नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यासह विविध भागांत पांदण रस्ते, पूल आणि पुलियांची कामे पहिल्याच पावसात उघडी पडली आहेत। काही ठिकाणी पूल वाहून गेले तर अनेक रस्त्यांवरील मुरुम पूर्णपणे वाहून गेला। काही ठिकाणी तर मुरुम टाकलाच नव्हता, असा आरोप स्थानिक शेतकरी करत आहेत। या निकृष्ट कामांमुळे शेतकऱ्यांना पूर्वीपेक्षाही अधिक त्रास सहन करावा लागत असून शेतीपर्यंत पोहोचणे, शेतीमालाची वाहतूक करणे आणि दैनंदिन कामे पार पाडणे कठीण झाले आहे। यामुळे एकच प्रश्न उपस्थित होत आहे, पांदण रस्ते खरोखर बांधले गेले की केवळ कागदोपत्रीच? विकासाच्या नावाखाली शासकीय निधीचा अपव्यय करून कंत्राटदार आणि संबंधितांनी आपले खिसे भरले का, अशी संतप्त भावना शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे। या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकारी व कंत्राटदारांवर कठोर कारवाई करावी, तसेच निकृष्ट दर्जाचे रस्ते आणि पूल तातडीने नव्याने दर्जेदार पद्धतीने बांधावेत, अशी जोरदार मागणी शेतकरी करत आहेत। असं म्हणण्याची वेळ आली आहे की महाराष्ट्रातील अनेक भागांत पांदण रस्ते अक्षरशः चोरीला गेले आहेत। कलमेश्वर तहसील प्रतिनिधी मंगेश गमेची रिपोर्ट।